राज्यात सत्ता स्थापनेनंतर सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 42 पैकी 26 मंत्र्यांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली। तर याच मंत्रिमंडळातील सर्वच्या सर्व 42 मंत्री हे करोडपती असल्याचं देखील एका अहवालातून समोर आले। 16 डिसेंबर रोजी द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांकडून ही आकडेवारी सादर करण्यात आली। या मंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून मिळालेल्या माहितीच्या आधारे विश्लेषण करून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय। 15 डिसेंबर रोजी नागपूरमध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला होता। त्यावेळी 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्री अशा एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती। यामध्ये भाजपच्या 19, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या 11 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा समावेश असलेल्या या 42 मंत्र्यांपैकी तब्बल 26 मंत्र्यांवर गुन्हे दाखल असून त्यातील 17 मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचनं महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या सर्व मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्राचं विश्लेषण केलंय। या विश्लेषणानुसार 26 मंत्र्यांनी स्वतःवर फौजदारी खटले असल्याचं जाहीर केलंय। स्वतः मंत्र्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात या संदर्भात माहिती दिली आहे। तर यापैकी 17 मंत्र्यांनी स्वतःवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे। गुन्हेगारांच्या यादीत भारतीय जनता पक्षातील 20 पैकी 16 मंत्र्यांवर विविध गुन्हे दाखल आहेत। त्यापाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील 12 पैकी 6 मंत्र्यांवर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील 10 पैकी 4 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत। या नव्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर IPC कलम 307 अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित खटले दाखल असल्याची माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या ताज्या अहवालातून हे जाहीर करण्यात आले। यामध्ये भाजपच्या साताऱ्यातील शिवेंद्रराजे भोसले आणि मान मतदारसंघातून निवडून आलेले जयकुमार गोरे तर कणकवलीतील मतदारसंघातून निवडून आलेले नितेश राणे या 3 मंत्र्यांच्या नावाचा समावेश आहे। नितेश राणे यांच्यावरती महिला अत्याचाराविरोधात IPC कलम 509 अंतर्गत गुन्हा देखील दाखल आहे।